हे द कार कलेक्शन. दादा खेळतो जा, दादा खेळ. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आमची लाईट सुद्धा गेलेली आहे, तर आता टी व्ही वगैरे नाही. आता माझी मुलगी आणि माझं पुतण्या तुम्हाला दाखवतो. आणि हा माझा पुतण्या आहे, त्याचं नाव आहे हर्षवर्धन. आणि माझी मुलगी दाखवतो. आणि ही माझी मुलगी आहे, माझ्या मुलीचं नाव आहे श्रेयांशी. हाय म्हण पिलो. तुझं नाव सांग, पुन्हा सांग. तर मित्रांनो, ती सांगत आहे श्रेयांशी साबळे, तर तिचं नाव आहे श्रेयांशी साबळे. आणि हा हर्षवर्धन. तर थांबूया घरीच, आता लाईट पण गेली. लाईट आल्यावरती बघू पिक्चर वगैरे, एखादी मूवी वगैरे. नाही तर मग असा दिवस जातो घरी लेकरांसोबत. काय करायला? ए आंबे आंबे तोडायला. कशाला? अरे असंच नाही. आंबेड कोण? काय करतो? आंबे तोडतो. कशाला? मला देतो का आई? देतो. दे म्हण. चल इकडे बघते. तर असंच दोघं बहीण भाऊ खेळत राहतात दिवसभर, अशी उड्या वगैरे मारतात. आता आणि माझं नाना आणि माझं नाना हो. आणि त्यांचं नाव काय? तर शेवटी अरे यार, तर शेवटी लाईट आलेली आहे. लावू टी व्ही आणि बघू आता काहीतरी. आता हे मस्त झालं, टी व्हीवरती बुलबुल आहे पिक्चर लागलेला आहे. मस्त कॉमेडी पिक्चर आहे. आता संध्याकाळपर्यंत पिक्चर बघायचा, मग जाऊया बाहेर आणि मूवी बघू. राजघराने के राजा विभूति नारायण, मतलब तुम्हारे सिद्धार्थ के दादा परदादा, उन्हीं का तो रास्ता है ना. कदर के बड़े कदरदान थे, बहुत ही बड़ा दरबार था, जाने माने गायक. कान दुखत नसतं तिकडे. दादा खेळतो जा, दादा खेळ. लाईट गेली आणि आपल्याला गाईस खूप फनी सीन होता, मस्त वाटला. तर आता 3 वाजत आहे आणि घरीच आता टाइम स्पेंड करणार. आज काय भाडं वगैरे नाही लागत. लागलं तर एक संध्याकाळी भाडे लागेल लोकल. आपली गाडी इथं लावत असतो आपण, गाडी लावली तिकडं. आज गाडीला भाडं आलं नाही, गाडी इकडं लावलेली आहे. आणि इकडं नालीचं काम चालू होतं आमच्या, पाईप वगैरे पण आलेले आहेत तिकडे. तर आता पार्किंग रोडला विद्यार्थी
इथे ट्युशन वगैरे आहेत, क्लासेस पण आहे. क्लासेस वगैरे सुटले वाटतं. जिथं जायचं तिथं 500 मीटरचं अंतर आहे फक्त. आता मी जाणार आहे पूर्ण सरळ 500 मीटरवर अंतरावरती. जाऊया तर मग आपल्या पॉईंटवरती. जुन्या सगळ्यांच्या कार लागतात, आपले छोटा हत्ती लागतो तिथे. हे आहे आपलं कार पॉईंट. इथं कार लागतात, पण मी एकटाच असा आहे की छोटा हत्ती लावतो आणि इथून सुद्धा मला भाडे वगैरे लागतात. तर चला आपण ड्रायव्हर वगैरे आपले मित्र आहेत त्यांना भेटूया. हे इथं कार कलेक्शन. ते मित्राच्या कार वगैरे लागतात इथं. एर्टिगा आणि ही ओल्ड एर्टिगा. आणि माझ्या पाठीमागे पण आहेत कार. तर भरपूर गेलेत आता मित्र चहा वगैरे घेण्यासाठी. जागेवरती जर कोणी नाही आहे, भेटलो असतो सगळ्यांना. बघा इकडे पण मित्राच्या कार वगैरे आहेत जे की भाड्यासाठी मिळतात. चला तर मग निघूया. इथे तर गाडीमध्ये कोणी नाही आहे, गेले असं चहा वगैरे घेण्यासाठी. कारण की सगळे कॉन्टॅक्टवरती कामं असतात, कॉन्टॅक्टवरती भाडे असतात. ज्याला भाडे पाहिजे ते फोन करते, त्यांना गाडी अवेलेबल होऊन जाते. तर माझा पण तसाच विषय. ज्यावेळेस मला भाडं वगैरे घेऊन जायचं तर माझे जे कॉन्टॅक्टवाले आहेत ते मला फोन करतात आणि सांगतात भाडे इकडे इकडे. तर मग भाडं ठरवायचं आणि चालल्या जायचं. चला आपण पण चालले जाऊ आता. तर आता मी आलो बाहेर माझ्या मित्राकडे आणि थांबूया, काय करतो बघू. तर हा माझा मित्र आहे विकास. आणि याची शॉप पंक्चरची शॉप आहे. पंक्चर वगैरे काढतात, टायर ट्यूब वगैरे. छोटीशी शॉप आहे पण छान आहे. आणि हे समोर आंबड नाका आहे. आंबड नाक्याच्या समोरच शॉप आहे त्याची. तर ही शॉप आहे. आणि इकडं आणखी माझा एक मित्र आहे गणेश म्हणून, तो पण बाहेर गेला वाटतं. तर असं काही आमचं आंबड आहे. आता वातावरण पूर्ण बदललंय, पावसाची तर शक्यता आहे वाटतं. कारण की पूर्ण आभाळ वगैरे आलेलं आहे. तर विकासचं चालू आहे काम आणि आपण ब्लॉग. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो बाय.